गणित वाचतो मी एकदा. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी आहे. जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती? लक्षात घ्या गणित. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी आहे. जसं गणित दिलं आहे तसंच करत पुढं चालायचं. लक्षात घ्या. आता पहा, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 4 केजी तांदूळ 4 केजी तांदळाची किंमत ही कशाच्या बरोबर आहे? 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत ही 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी आहे. बरोबर आहे. बरोबर किती? 9 केजी गहू. पहा, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत ही 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी आहे. आता पुढं जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत, आता इथं याला एक नंबर देऊ, आपण एक नंबर देऊन टाकूयात, परत काम येणारच आहे याचं पुढं. तर जर जसं गणित वाचतो तसंच गणित करत चालायचं पुढं, म्हणजे गोंधळ होणार नाही. जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल, पहा 1 केजी गहू किती रुपयाला आहे? 54 रुपयाला. बरोबर. 1 केजी गहू 54 रुपयाला असेल. तर आता मला सांगा, 1 केजी गहू जर 54 रुपयाला असेल तर 9 केजी गहू किती रुपयाला असेल? 9 गुणिले 54 करावं लागणार आहे आपल्याला, कारण 9 किलोग्रॅम गहू विचारला सुद्धा आहे. मग इथं 9 किलोग्रॅम गहू याची किंमत आपण अगोदर काढूयात. 1 किलोग्रॅम गहू 54 रुपयाला, तर 9 किलोग्रॅम गहू किती रुपयाला विचारलेलं सुद्धा आहे आपल्याला. 9 केजी गहू म्हणजे 54 रुपये गुणिले 9. 9 केजी गव्हाची किंमत, 1 केजी गव्हाची किंमत किती? 54 रुपये. तर 9 केजीची किती? 54 गुणिले 9. 9 चौक 36 6 4 3, 9 5 45 आणि 3 48, 486 रुपये. लक्षात घ्या. 9 केजी गव्हाची किंमत किती? 486 रुपये. इथं नंबर 2 याला लिहून टाकूयात, परत पुढं काम येणार आहे आपल्याला. आता पुढं जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत, आता इथं याला एक नंबर देऊ, आपण एक नंबर देऊन टाकूयात, परत काम येणारच आहे याचं पुढं. जसं गणित वाचतो तसंच गणित करत चालायचं पुढं, म्हणजे गोंधळ होणार नाही. जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल, पहा 1 केजी गहू किती रुपयाला आहे? 54 रुपयाला. बरोबर. 1 केजी गहू 54 रुपयाला असेल. तर आता मला सांगा, 1 केजी गहू जर 54 रुपयाला असेल तर 9 केजी गहू किती रुपयाला असेल? 9 गुणिले 54 करावं लागणार आहे आपल्याला, कारण 9 किलोग्रॅम गहू विचारला सुद्धा आहे. मग इथं 9 किलोग्रॅम गहू याची किंमत आपण अगोदर काढूयात. 1 किलोग्रॅम गहू 54 रुपयाला, तर 9 किलोग्रॅम गहू किती रुपयाला विचारलेलं सुद्धा आहे आपल्याला. 9 केजी गहू म्हणजे 54 रुपये गुणिले 9. 9 केजी गव्हाची किंमत, 1 केजी गव्हाची किंमत किती? 54 रुपये. तर 9 केजीची किती? 54 गुणिले 9. 9 चौक 36 6 4 3, 9 5 45 आणि 3 48, 486 रुपये. लक्षात घ्या. 9 केजी गव्हाची किंमत किती? 486 रुपये. इथं नंबर 2
याला लिहून टाकूयात, परत पुढे काम येणार आहे आपल्याला. बरोबर आहे. तर 8 केजी तांदूळ आणि 9 केजी गव्हाची किंमत किती? आता 9 केजी गव्हाची किंमत आपण काढलेली आहे, तर 8 केजी तांदळाची काढायची. लक्षात घ्या, 8 केजी तांदळाची किंमत आपल्याला काढायची. तर 4 केजी तांदळाची किंमत ही 9 केजी गव्हाच्या किमती एवढी आहे. पहा, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत ही 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी आहे. मग 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत ही 486 रुपये आहे. पहा, 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत 486 रुपये आहे. म्हणजेच 4 किलोग्रॅम तांदळाची सुद्धा किंमत 486 असेल. मग पहा, 4 केजी तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी, म्हणजेच 486 रुपये. बरोबर. मग 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत जर 486 असेल तर 8 किलोग्रॅम तांदळाची विचारली म्हणजे याच्या दुप्पट. पहा, आता नंबर 3 टाकूया तिथं. 8 केजी तांदूळ, 8 केजी तांदूळ किती रुपयाला मिळेल आपल्याला? 486च्या दुप्पट. 4 किलो 486 रुपयात, तर 8 किलो त्याच्या दुप्पट, म्हणजे 486 गुणिले 2. बेसकम 1200, 2 हातचाला 1, 2 8 16 आणि 17 7 हातचाला 1, 2 चौक 8 आणि 1 9, 972 रुपये. लक्षात घ्या, 8 किलोग्रॅम तांदूळ आपल्याला 972 रुपयाला मिळेल. तर आपल्याला विचारले काय? 8 किलोग्रॅम तांदूळ आणि, लक्षात घ्या, 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती? मग पहा, आता इथे या ठिकाणी लिहूयात आपण. 8 केजी तांदूळ किती रुपयाला आहे? 972 रुपयाला. बरोबर. 8 केजी तांदूळ 972 रुपयाला आणि 9 केजी गहू किती रुपयाला आहे? 9 केजी गहू 486 रुपये. दोन्हीची बेरीज करावी लागणार आहे. 2 आणि 6 8, 7 आणि 8 1500चे 5 चाला 1, 9 आणि 1 10 आणि 4 14. तर 8 किलो तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत 1458 रुपये. पहा, 8 केजी तांदूळ आणि 9 केजी गहू किती रुपयाला मिळेल? मग 1458 रुपये ना मिळेल.